दरम्यान कोकाटें प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलंय। न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे असं माणिकराव कोकाटे म्हणाले। तर कोर्टाने मांडलेलं प्रकरण अतिशय गंभीर असून त्याचा विचार होणं गरजेचं आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। मला वाटतं न्यायप्रविष्ट हा विषय आहे। यापूर्वी अनेक लोकांवर आरोप झाले, शिक्षा झाल्यात, त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय झाला, यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय करता येईल, या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालतायत, सगळ्या बाबी तपासून बघतायत। मला वाटतं हे झाल्यावर, तपासून झाल्यावर या बाबतीमध्ये योग्य निर्णय या ठिकाणी शासन घेईल। विधानसभेचे कोर्टाने जे काही म्हणणं मांडलंय ते अतिशय गंभीर आहे, म्हणजे त्याचा विचार करणं फार हे। कोर्ट म्हणतं आरोपी क्रमांक 1 म्हणजे माणिकराव कोकाटे स्वतः राजकारणी आणि वकील असूनसुद्धा त्यांनी परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला आहे आणि कायद्याची अवहेलना केली आहे। गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखवणारे हे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली आहे। हा काही चांगला हे नाही, म्हणजे जे कोर्टाने म्हटले ते खूपच महाराष्ट्राच्या राजकीय याला संस्काराला डाग लावणार आहे। मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्य केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही। कोणीही असलं तरी फसवणुकीचा गुन्हा माफ करणे योग्य नाही, हा संदेश देणं आवश्यक आहे।